नमस्कार. आपण रोज कितीतरी फळं खातो, बरोबर? पण काही फळे ना दिसायला अगदी साधी वाटतात, पण त्यांच्या आत गुणांचा खजिना लपलेला असतो. आज आपण अशाच एका फळाबद्दल बोलणार आहोत, संत्र. चला, या संत्र्याच्या सालीपासून आतल्या रसाळ फोडींपर्यंतचा एक मस्त प्रवास करूया. आता विचार करा, संत्र म्हणजे काय? फक्त एक आंबट गोड चवीचं फळ? की याच्या प्रत्येक रसरशीत फोडीमध्ये आरोग्याचे एखादं मोठं रहस्य दडले? चला, शोधून काढूया. या सगळ्या माहितीच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट होईल. चला तर, सगळ्यात आधी बघूया संत्र्याचा प्रवास. म्हणजे हे फळ जगभरात इतकं फेमस का आहे आणि याची गोष्ट नेमकी काय आहे? ही गोष्ट आहे ना, खूपच इंटरेस्टिंग आहे. संत्र्याचं मूळ घर आहे दक्षिण चीन, पण तिथून त्याचा प्रवास सुरू झाला आणि बघता बघता ते जगभर पोचलं. आणि आपल्या भारतात, अरे वाह, भारतात तर खास करून आपल्या महाराष्ट्रात नागपूरच्या संत्र्यांनी तर कमालच केली आहे. स्वतःची एक खास ओळख बनवली आहे. पण संत्र इतकं का आवडतं सगळ्यांना? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्याची चव. ती जी काही आंबट गोड चव आहे ना, एकदम भारी. आणि ते खाल्ल्यावर जो एक ताजेपणा, एक थंडावा मिळतो, तो तर वेगळाच. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? हे फळ आपल्याला वर्षातून दोनदा, म्हणजे 2 वेगवेगळ्या सीझनमध्ये खायला मिळतं. बरं, ही तर झाली वरवरची ओळख. आता जरा संत्र्याच्या सालीच्या आत डोकावूया. आधुनिक विज्ञान तर आहेच, पण आपलं हजारो वर्ष जुनं आयुर्वेद शास्त्र ह्या फळाबद्दल काय म्हणतं हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याचं वर्णन बघा कसं केलंय. आंबट, मधुर, शुधावर्धक, संशोधक, पित्तशामक, वातनाशक, शीतल आणि रुचकर. आता हे शब्द थोडे जड वाटतील, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. क्षुधावर्धक म्हणजे भूक वाढवणारं, संशोधक म्हणजे शरीराची आतून स्वच्छता करणारं, आणि पित्तशामक, वातनाशक म्हणजे शरीरातले पित्त आणि वातदोष कमी करणारं. म्हणजे बघा, एका फळात किती गुण आहेत. याचाच अर्थ आयुर्वेदाच्या नजरेतून संत्र हे केवळ एक फळ नाहीये, ते एक प्रकारे औषधच आहे. भूक वाढवणं असो, हाडं मजबूत करणं असो किंवा पोटाच्या तक्रारी दूर करणं असो, संत्र्याचे फायदे अनेक आहेत. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया. संत्र आणि लिंबू दोन्ही आंबट, पण संत्र्याच्या रसात ॲसिडचं प्रमाण लिंबापेक्षा कमी असतं. आणि यामुळेच आयुर्वेदात लिंबाच्या रसापेक्षा संत्र्याच्या रसाला जास्त चांगलं, जास्त श्रेष्ठ मानलं गेलंय. आणि ही गोष्ट तर खरंच कमाल आहे. ऐकायला बघा, संत्र चवीला आंबट आहे, पण जेव्हा ते पोटात जातं, पचतं, तेव्हा शरीरात अल्कलाईन म्हणजे एक क्षारधर्मी प्रभाव सोडतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे शरीरातली ॲसिडिटी बॅलन्स करतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतं. आहे की नाही जबरदस्त? चला, आयुर्वेदाकडून आता वळूया आधुनिक विज्ञानाकडे. बघूया सायन्स काय म्हणतं. या रसाळ फोडींमध्ये नक्की कोणती पोषक तत्व दडलेली आहेत? हे बघा, संत्र्यामध्ये जवळजवळ 87-88% तर पाणीच आहे, म्हणूनच ते खाल्ल्यावर एकदम ताजंतवानं वाटतं. त्यानंतर आहेत कार्बोहायड्रेट्स, जे आपल्याला एनर्जी देतात, आणि प्रोटीन, फॅट अगदी नावापुरतं. पण गोष्ट इथेच संपत नाही. संत्र म्हणजे मिनरल्सचा खजिना आहे. यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम सगळं काही आहे. पण एक विटॅमिन असं आहे ज्यासाठी संत्र जगभर ओळखलं जातं, आणि ते म्हणजे 68 मिलीग्रॅम. हो, फक्त 100 ग्रॅम संत्र्यामध्ये तब्बल 68 मिलीग्रॅम विटॅमिन सी असतं. म्हणूनच तर म्हणतात, संत्र म्हणजे विटॅमिन सीचा पॉवर हाऊस. आता याचा आपल्यासाठी काय फायदा? सोप्पा आहे. फक्त एक ग्लास, साधारण 125-150 मिली संत्र्याचा रस घेतला की दिवसभराची विटॅमिन सीची गरज पूर्ण होऊ शकते. किती सोप्पा आहे बघा. इथे अजून एक गंमत आहे. संत्र्यातलं विटॅमिन सी आणि कॅल्शियम ही एक टीम म्हणून काम करतात. ते एकमेकांना मदत करतात आणि त्यामुळे दोघांचेही फायदे वाढतात. आणि एक महत्त्वाची टीप, संत्र सोल्यावर फोडींवर जो पांढरा भाग असतो ना, तो काढून टाकू नका. त्यात भरपूर कॅल्शियम असतं. बरं, आतापर्यंत आपण संत्र्याबद्दल बरंच काही जाणून घेतलं. मग आता ह्या सगळ्या माहितीचा उपयोग रोजच्या आयुष्यात कसा करायचा? आरोग्यासाठी ते कसं अमृत आहे ते आता पाहूया. उदाहरणार्थ, बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना असतो. त्यावर एक अगदी साधा आणि प्रभावी उपाय म्हणजे संत्र. फक्त रात्री झोपायच्या आधी 1-2 संत्री चावून खायची आणि सकाळी उठल्यावर 1-2, बस. संत्र्याचे फायदे खरंच खूप आहेत. ताप आला असेल तर संत्र पोषण देतं,
भूक वाढवतं. दमा किंवा ब्रोंकायटिसमध्ये याचा रस खूप फायदेशीर ठरतो. पचनक्रिया सुधारते, आतडी स्वच्छ होतात, गरोदरपणात होणाऱ्या उलट्यांच्या त्रासावरही आराम मिळतो. आणि ऊर्जेचं म्हणाल तर 1 कप संत्र्याच्या रसात जवळपास पाऊण कप दुधाइतकी एनर्जी मिळते. कमाल आहे ना? थोडक्यात काय तर संत्र म्हणजे फक्त एक फळ नाहीये. ते आहे शुद्ध जीवनशक्तीचा एक नैसर्गिक स्रोत, एक प्रकारे निसर्गाने दिलेलं अमृतच. तर मग या सगळ्या माहितीनंतर तो सुरुवातीचा प्रश्न पुन्हा एकदा विचारूया. संत्र हे फक्त एक साधं फळ आहे की आपल्या हातात असलेलं संपूर्ण आरोग्याचे गिफ्ट पॅकेज? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?